गुहागर खालचापाट येथील सुरुबनात दुपारी 3च्या सुमारास आग लागली। सुरुबनातील जमिनीवर पडलेल्या सुख्या फांद्यांबरोबर काड्यांबरोबर झाडांच्या सुख्या फांद्यांनीही पेट घेतला। त्यामुळे काही काळ चिंतेचे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र खालचापाट येथील ग्रामस्थांनी तातडीने झाडांवरील तसेच जमिनीवरील आग विझवली, त्यामुळे धोका टळला। पर्यटकांनी पर्यटन करताना निसर्गाचंही संरक्षण करावं। आपल्या निष्काळजीपणामुळे पर्यावरणाची हानी होते हे लक्षात घ्यावं, असं आवाहन यावेळेला पर्यटनासाठी आलेल्या जळगावमधील पत्रकार युवराज सूर्यवंशी यांनी केलं आहे। बघत आहात की पर्यावरणाचं कशा प्रकारे नुकसान या ठिकाणी होत आहात। आज 31 आहे। 31च्या निमित्ताने नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी बरेचसे पर्यटक गुहागर या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी आल्यानंतर काही हलगर्जीपणामुळे सिगरेट म्हणा किंवा विडी म्हणा, या हलगर्जीपणामुळे त्यांनी ती सिगारेट न विझवता या ठिकाणी टाकली आणि त्यामुळे आपण बघता आहात की झाडं या ठिकाणी जळत आहेत। फार मोठं असं नुकसान पर्यावरणाचं या ठिकाणी होत आहे। या ठिकाणी जी नगरपंचायत असेल, गुहागरचं जे पोलीस स्टेशन असेल, त्यांनी ही गरज ओळखून या पर्यटकांना थोडंसं सांगण्याची गरज या ठिकाणी आहे की ज्यामुळे आपलं पर्यावरणाचं नुकसान होणार नाही, ही आपली काळाची गरज आहे। आज आपण बघतो आहोत की ग्लोबल वॉर्मिंग या परिणामामुळे आपल्याला बरेचसे परिणाम या ठिकाणी भोगावे लागत आहात। जसं आपण कोरोनाचं बघितलं, पर्यावरणाचे रक्षण करणं ही आपलं गरज आहे आणि प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की पर्यावरणाचं रक्षण करणं ही प्रत्येकाची जबाबदारी असल्यामुळे असा हलगर्जीपणा करून या ठिकाणी चालणार नाही। आपण बघतोय की हजारो झाडांचं या ठिकाणी हजारो झाडं जळत आहेत। ह्याकडे प्रत्येक पर्यटकाने लक्ष देणं गरजेचं आहे, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो।